ज्योतिबा देवस्थान विकासासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करा। जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची विधानसभेत ही मागणी आहे। आर्थिक तरतूद केलेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ज्योतिबा देवस्थानासाठी आर्थिक तरतूद करा अशी देखील आता जी मागणी करण्यात आलेली होती त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येत आहेत। ज्योतिबा देवस्थानसाठी मागच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन 23 गावांच्या सह प्राधिकरण निर्माण केलं जाईल आणि सुरुवातीची तरतूद म्हणून त्याला 50 कोटी रुपये दिले जातील अशा प्रकारची घोषणा झाली। मी अजितदादांचं जाणीवपूर्वक लक्ष वेधू इच्छितो। आज योगायोगानं अजितदादा 1 मिनिट लक्ष दिलं तर बरं होईल। अजितदादा, तुम्हाला विनंती आहे की आज नव्या काही देवस्थानांची घोषणा तुम्ही या वर्षीच्या तुमच्या भाषणामध्ये केली, पण ज्याचा मागच्या अधिवेशनामध्ये मागच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली, ज्याचं प्राधिकरण निर्माण करण्याचं आश्वासन दिलं गेलं, खरं तर काय करावं याच्या संदर्भातली आयडिया कॉम्पिटिशन झाली, एक आयडिया फायनल झाली, पण आजही ते प्राधिकरण स्थापन झालं नाही आणि त्या प्राधिकरणाला एकही रुपया आपण वितरित करू शकलो नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।